हसीनों ने बुलाया, गले से भी लगाया, बहुत समझाया, यही ना समझा। ये एक टूटा हुआ तारा, न जाने किस पे आएगा। है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे? सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मी राहुल भैसडे. महाराष्ट्र अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. 121वा प्रश्न चालू आहे. नेमका आपण व्हिडिओज मध्ये काय बघत आहोत? नवीन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये यावर्षी 2024 मध्ये पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यातील चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत त्यातील विस्तारित स्पष्टीकरण असं आपण बघत आहोत. प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण, त्याचा फायदा प्रत्यक्षात 25 तारखेला झालेल्या परीक्षेमध्ये झालेला आहे. त्याचसोबत आता मुंबईची परीक्षा आहे, ठाण्याची परीक्षा आहे, वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत पोलीस भरतीच्या. आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा 8000 ची भरती येणार आहे सप्टेंबरमध्ये. त्यासाठी घोषणा केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे कोणी केली, काय केली, आणि इलेक्शन असल्यामुळे 100% येणारच आहे. आणि त्यासाठी तुम्ही अनेक जण तयारी करत आहात. चालू घडामोडीचा ट्रेंड समजणं गरजेचं आहे. त्याचसोबत GS-GK चे प्रश्न सुद्धा आपण आगामी कालावधीमध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसांमध्ये GS-GK ची सिरीज चालू करणार, टॉपिक वाईज चालू करणार आहोत. सोन्या, अतिशय सुंदर अशी महाराष्ट्रात अजून कोणीही अशा प्रकारे टॉपिक वाईज चालू केलेली नसेल. आणि लेटेस्ट 2024 आता जुलैमध्ये झालेली परीक्षा, त्याचसोबत पुढे येणाऱ्या सर्व परीक्षा, त्यामधील जे टॉपिक वाईज आहेत की नाही ते आपल्याला ट्रेंड समजून घेणं गरजेचं आहे. एवढं जरी केलं ना मित्रांनो तरी सुद्धा 100% तुम्हाला 25 पैकी 23, 24, 25 मार्क पडतील, 100% पडतील. तसं तर 25 पैकी 25 प्रश्नांवर आपला अधिकार असणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न बघा, 121वा. देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. पर्याय क्रमांक 2. स्पष्टीकरणांमध्ये बघा, भारतात सर्वप्रथम जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे साठे आढळलेले आहेत. त्यानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकाचे, ज्या ठिकाणी लिथियमचा साठा आढळला. लिथियमचा साठा का महत्वाचा आहे? तर लिथियमचा वापर प्रामुख्याने आयन बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रस्त्यावर आज मोठ्या प्रमाणात हिरव्या नंबर प्लेटच्या गाड्या बघत आहात. याचाच अर्थ काय? त्या इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत मित्रांनो, इलेक्ट्रिक गाड्या. बॅटरी आवश्यकता असते. परंतु मुळात जर आपण बघितलं, एखादी बाईक जर तुम्ही विकत घेण्यासाठी गेलात तर आज सध्या इलेक्ट्रिक बाईकची किंमत आहे 1.5 लाखांच्या जवळपास. 5 वर्षांसाठी वॉरंटी असते त्याच्या बॅटरीची. आणि ती बॅटरी जर खराब झाली ना मित्रांनो तर एकूण 50,000 रुपयाची ती बॅटरी असते. म्हणजे तुम्ही पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक घेतली, परंतु पुन्हा 5 वर्षानंतर 50,000 रुपयाचा खर्च. जोक नाहीये सोन्या. परंतु आता सध्या लिथियमचा साठा आपल्याकडे मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो? मोठ्या प्रमाणात निर्यातही करू शकतो परकीय चलनासाठी. आणि त्याचसोबत आपण अशा बॅटऱ्या ज्या आहेत त्या सस्त्याही होऊ शकतात, म्हणजे आपल्या देशामध्ये आपण त्याला बनवू शकतो. ठीक आहे. आता जम्मू काश्मीर बाबत थोडंसं महत्वाचं आहे, चर्चेमध्ये आहे, म्हणून आपल्याला विचारलं जाऊ शकतं जम्मू काश्मीर बाबत. जम्मू काश्मीर 370 सगळ्यांना माहिती आहे. आपल्या राज्यघटनेतील 370वा कलम जे आहे त्यामध्ये जम्मू काश्मीर हे नाव होतं. आता ते जम्मू काश्मीर नाव हटवण्यात आलेलं आहे. मग जम्मू काश्मीर 31 ऑक्टोबर 2019 रोजी या राज्याचं विभाजन करून 2 केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. सद्यस्थितीमध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा लद्दाख याची निर्मिती करण्यात आली आणि त्याची राजधानी लेह, बाकी दुसरा श्रीनगर असलेली राजधानी जम्मू काश्मीर. मग एकूण 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी 3च केंद्रशासित प्रदेश असे आहेत की ज्या ठिकाणी विधानसभा आहे. केंद्रशासित म्हणजे केंद्र त्या ठिकाणी शासन करतं, म्हणजे त्या ठिकाणी विधानसभेची आवश्यकता नसते. पण तरी सुद्धा जम्मू काश्मीर 107 सदस्यांची विधानसभा आहे, दिल्ली 70 सदस्यांची विधानसभा आहे, पॉंडिचेरी सर्वात कमी सदस्य असलेली म्हणजेच एकूण 30 सदस्यांची विधानसभा आहे. बाकी 28 राज्यांमध्ये विधानसभा असतात. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पुढचा मुद्दा म्हणजे 122वा प्रश्न. भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस म्हणजे जागरूकता. मिलेट म्हणजेच काय? तर बाजरी. इथे दिसते तुम्हाला बाजरी. इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय. इनिशिएटिव्ह म्हणजेच काहीतरी तुम्ही एक इनिशिएटिव्ह उचललेला आहे, टार्गेट फॉर रिसर्च म्हणजेच काय? संशोधन करणे आणि अवेअरनेस करणे. लोकांमध्ये संशोधन करायचे, अवेअरनेस करायचे. कशाबद्दल? तर बाजरीच्या उत्पादनाबद्दल. बरं, हे इनिशिएटिव्ह भारतानेच का उचललेलं आहे? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 2013 मध्ये भारतातर्फे UNO म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला सांगण्यात आलं होतं की 10 वर्षाचं टार्गेट ठेवा, अख्ख्या जगातील सर्व देशांना सांगा उत्पादन वाढवण्यासाठी. आणि त्यासाठी युनोने म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झालेली 1945 मध्ये, या आंतरराष्ट्रीय संस्था, जगातील सर्वात मोठी संस्था आहे, याने आपलं ऐकलं आणि सर्व देशांना सांगितलं की बाजरीचं उत्पादन वाढवायचं. त्यासाठी 10 वर्ष म्हणजे कुठले 2013 ते 2023 हे 10 वर्ष बाजरी वर्ष म्हणून घोषित केलेले. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
बरोबर आहे, हा मुद्दा आहे तर सगळं काय बघणार आहे, त्याच्या पलीकडे प्रश्न जाणारच नाही. याच मुद्द्याला धरून तुला या वर्षभरामध्ये धरू प्रश्न विचारणार आहे. मग 2013 ते 2023 या संपूर्ण 10 वर्षाचा कालावधी जो आहे तो बाजरी वर्ष म्हणजे 10 वर्षांचा जो कालावधी त्याला बाजरी ग्रोथ म्हणून डिसाईड करण्यात आलं होतं, म्हणजे बाजरीचं उत्पादन वाढवण्यासाठी. आणि ते किती तर दुप्पट करायचं होतं, पण प्रत्यक्षात बघितलं दुपटीपेक्षा जास्त उत्पादन वाढलं बाजरीचं. याचाच अर्थ काय आहे तर 2023 पुन्हा भारताने सांगितले 2023 हे वर्ष तुम्ही बाजरी वर्ष म्हणून घोषित करा. आणि प्रत्यक्षात मित्रांनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने ऐकलं. याचं योग्य उत्तर आहे बघा दिल्ली. दिल्ली योग्य उत्तर आहे. मग हे नेमकं काय आहे ते सांगतोय तुम्हाला. अवेअरनेस वाढवायची, बरोबर आहे. मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. कुठे तर दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे आता आपल्या अख्ख्या भारतामध्ये बाजरीचं उत्पादन वाढवायचं. त्याच्या मागची कारण सांगतोय तुला सोन्या. 2013 ते 2023 हे 10 वर्ष बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं. आणि 2023 हे जे वर्ष आहे युनोद्वारे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनद्वारे कोणते वर्ष घोषित करण्यात आले तर मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस केंद्राची स्थापना दिल्लीमध्ये करण्यात आली. कुठे तर दिल्लीमध्ये. केव्हा तर 2024 मध्ये. आत्ताच लेटेस्ट आहे. परंतु संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून. पण हे भरड धान्य वर्ष यामध्ये सगळे धान्य येतात, केवळ गहू आणि राईस. आलं लक्षात. इथे दिसते तुम्हाला तांदूळ आणि गहू हे दोन सोडले की सर्व काही इतर अन्नधान्य प्रामुख्याने भरड धान्यामध्ये येतात. आणि त्यामध्ये बाजरी सुद्धा येते. बाजरी वर्ष 2023 घोषित करायला पाहिजे होता मुळात, परंतु सगळं काही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मुळात त्यांनी 10 वर्ष आपले ऐकले ना. आणि पुढे बाजरी त्यामध्ये ऍड केलेले. कशामुळे 2023 हे भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर बाजरीचं जे उत्पादन आहे 10 वर्षांमध्ये दुप्पट करायचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं, पण दुपटीपेक्षा अधिक झालेलं आहे. आणि ते भारताचं ऐकून केलेलं मित्रांनो. म्हणून महत्वाचं आहे. म्हणजे गरीब लोकांकडे सुद्धा गहूपेक्षा बाजरी त्या ठिकाणी स्वस्तात मिळेल. याचा अर्थ असं म्हणजे गरीब देशांमध्ये सुद्धा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आलेला आहे. या गीताचे गीतकार कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे विठ्ठल बडे, विजय जोशी, राजा बडे, गदी माडगुळकर. बघा आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशनचे जे संचालक आहेत प्रमुख विठ्ठल बडे, त्यांचं सुद्धा नाव आलेलं आहे की नाही. त्याचसोबत तुम्ही त्यांचं नाव अनेकदा ऐकलेलं आहे, बरोबर आहे की नाही. पुढे बघा राजा बडे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आलेला आहे. त्याचे गीतकार कोण आहेत राजा बडे, पर्याय क्रमांक 3. मग जय जय महाराष्ट्र माझा या गीतास राज्य शासनाने राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले. पहिले राज्य असे कोणते आहे की ज्यांनी आपलं राज्यगीत म्हणून घोषित केलेले ते म्हणजे आसाम. दुसरं म्हणजे या गीताचे गीतकार कवी राजा बडे आहेत. आणि हे गीत किती मिनिटांमध्ये गाणं गरजेचं आहे 1.41 मिनिटांमध्ये. तुम्हाला कमेंट्स करायची आपलं राष्ट्रगीत प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे बरं का सोन्या. कमेंट्स करायची की आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन अधिनायक जय हो हे किती सेकंदामध्ये गाणं गरजेचं आहे. एक. दुसरा आता मी जनगण मन अधिनायक जय म्हणजे राष्ट्रगीत याबाबत संपूर्ण माहिती सांगतो तुम्हाला. 1911 मध्ये कोलकाता अधिवेशन झालं होतं. त्या ठिकाणी जे रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांच्या बहिणीच्या मुलीने हे गाणं त्या ठिकाणी अधिवेशनात कोलकाता अधिवेशनात गायलेलं आहे सर्वप्रथम. केव्हा तारीख जर तुम्हाला विचारली तर 27 डिसेंबर 1911. ठीक आहे, 27 डिसेंबर 1911 ही तारीख फार महत्वाची आहे. कशी लक्षात ठेवायची. अरे 27 डिसेंबर सर्च कर ना गुगलवर. बर्थडे कुणाचा तरी किंवा एखाद्या आपल्या जुन्या मैत्रिणीचा बर्थडे 27 डिसेंबर असं मानायचं ते लक्षात ठेवायचं, बरोबर आहे की नाही. असेल नसेल काल्पनिक मैत्रीण. किंवा 27 डिसेंबर समजा सांगायचं झालं तर आपल्या सलमान खानचा बर्थडे आहे की नाही 27 डिसेंबर. याच दिवशी 1911 रोजी जनगण मन अधिनायक म्हणजे आपलं राष्ट्रगीत जे आहे ते पहिल्यांदा गायलं गेलेलं आहे. कुठे तर कोलकाता अधिवेशनामध्ये. किंवा अजून दुसऱ्या प्रकारे तू सर्च करू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो जसं की 25 डिसेंबर हा आपल्या देशामध्ये राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. किंवा मग तो असंही लक्षात ठेवू शकतो की काँग्रेस अधिवेशन ज्या अधिवेशनामध्ये गायलेले त्याच काँग्रेसची स्थापना ज्याला राष्ट्रीय सभा असं म्हटलं जातं त्याची स्थापना झालेली 28 डिसेंबर 1885 मध्ये. ठीक आहे, मग हे सांगा ना सर. अरे तुला GSGK मध्ये जोड्या लावा विचारल्यात अधिवेशनांच्या. असे ठुसके प्रश्न आहेत आणि ते तू सोडून दिलेले आहेत सोन्या. अरे लय एवढं महत्वाचे मुद्दे असतात आणि ते कसं तू सोडून देतोस. मला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं, त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर मला कळालं की सर याचं मला माहित नव्हतं, ते माहित नव्हतं आणि म्हणून मी ते सोडून दिलं म्हणजे कुठेतरी काळं करून आलो. म्हणजे हक्काचे प्रश्न असतात का आणि ते सोडून द्यायचे असतात का. ठीक आहे,
मग पुढे जाऊया, अजून काय काय सांगता येईल आपलं राष्ट्रगीताबाबत. ठीक आहे, राष्ट्रगीत. मग वंदे मातरम हे पहिल्यांदा कुठे, तर कोलकाता अधिवेशनातच, परंतु केव्हा, तर 1896च्या अधिवेशनामध्ये गायलं गेलेलं आहे. पण कोणी, तर रवींद्रनाथ टागोर यांनी, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, आनंदमठ या ग्रंथामध्ये. ठीक आहे, आणि महत्वाचं म्हणजे हे जे गीत आहे कोणतं, तर जनगणमन अधिनायक राष्ट्रगीत जे, ते कुठून, तर गीतांजली या ग्रंथामधून घेतलेलं आहे. गीता रहस्य हे वेगळे 1912 मध्ये लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे, मंडालेच्या तुरुंगामध्ये. कोणी, तर लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. सोन्या, एकूण त्यांना 6 वर्षांची तुरुंगवास झाला होता आणि त्या ठिकाणी मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न बघा, 124वा कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो सोन्या किती चर्चेमध्ये आहे 2017 पासून आतापर्यंत. तू गुगल ट्रेंड्सवर जा, त्या ठिकाणी नाटो बघ, लिस्ट असते, लिस्ट. फक्त लॉंग फॉर्म समजून घे, नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. मग तुला वेगवेगळे अजून जे आहेत संस्था माहिती असणं गरजेचं. इंटरनॅशनल संस्था, याची स्थापना 1949 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, पूर्वी 30 सदस्य होते, आता 31वा सदस्य झालेले. कोणतं आहे, फिनलँड. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. नाटो या संस्थेची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये झाली. हे तारखा लक्षात नाही ठेवायच्या, पण वर्ष लक्षात ठेवायचं असतं, 1949. ठीक आहे, मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी. नाटो या संघटनेचे सदस्य स्वीकारणारे अलीकडील 2 देश कोणकोणते, तर फिनलँड आणि स्वीडन. दोघांचं पर्याय नाव आहे का, नाही. फिनलँड, ठीक आहे, स्वीडन नाहीये. व्हेरी गुड. तर हे प्रश्न योग्य आहे. मला वाटलं रद्द करता येईल आपल्याला, काय अडचण नाहीये. फिनलँड हा आत्ताचा देश आहे जो आत्ताचा सदस्य झालेला, मग 31वा सदस्य आहे. अजून महत्वाचं काय काय, ते युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, महत्वाची आंतरराष्ट्रीय संघटना. 2-3 संघटना मी तुम्हाला सांगतो. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना झाली 1945 मध्ये. एकूण सदस्य देश किती आहेत, 193. सर 194 आहेत ना, 194 आहेत ना. सोन्या नीट सर्च कर, 193 आहेत. 194वा देश अजून आलेला नाही, त्याला मान्यता दिलेली नाहीये. दुसरं 1945 मध्ये स्थापना झालेली आहे. मग अजून महत्वाचं IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, यावर तुला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ज्याची स्थापना 1945 मध्ये झालेली आहे. 190 देश सदस्य आहेत. पुढे WB, वॉशिंग्टन DC. ठीक आहे, दोघांचंही मुख्यालय कुठे, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. मग WB तुला जर विचारलं तर वर्ल्ड बँक असं त्याला म्हटलं जातं. गरीब देश जे आहेत की नाही त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू पुरविणे किंवा जीवनावश्यक वस्तूंसाठी लागणारा पैसा जो आहे की नाही तो पुरविणे. बरोबर आहे. एक तर डायरेक्टली मदत करणे किंवा मग कर्ज देणे. कर्ज कसं असणार आहे, तर ते लॉंग टर्मचं कर्ज असणार आहे आणि अतिशय कमी व्याजदराने किंवा व्याजदरच नसतं. उद्देश काय आहे की त्या ठिकाणी त्या परिस्थितीमधून पूर्वपदावर येणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रयत्न करणारी जी संस्था आहे ती WB, वर्ल्ड बँक आहे. ठीक आहे, आणि वर्ल्ड बँकेचे सदस्य देश एकूण 189 आहेत. सर IMFचे 190 आणि 189 वर्ल्ड बँकेचे कसं काय, तर IMF ज्या देशाला वर्ल्ड बँकेचं सदस्यत्व मिळवायचं असतं, प्रत्येक देशाला मिळवायचं असतं, कारण तिथून मदत मिळते ना मोठ्या प्रमाणात. मग ज्या देशाला वर्ल्ड बँकेचं सदस्यत्व मिळवायचं असतं त्याला IMFचं सदस्यत्व पूर्वी किंवा म्हणजे अगोदर IMFचं सदस्यत्व मिळवायचं असतं, त्यानंतर त्याला वर्ल्ड बँकेचं सदस्यत्व मिळतं 2-3 वर्षानंतर. म्हणजे त्या देशाबाबत अभ्यास करून किंवा त्यांचं जे आहे सगळ्या गोष्टी फायनान्शियली त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच वर्ल्ड बँकेचं सदस्यत्व त्यांना मिळत असतं. मग WB झाल्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1948 ची स्थापना आहे 7 एप्रिल. त्यानंतर 1 जानेवारी 1995 मध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. या सर्व संस्था ज्या आहेत ना जेवढ्या सांगितलेल्या त्यांच्याबाबत थोडी माहिती घे. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पुढचा मुद्दा म्हणजे 125 प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजक विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते, या प्रश्नाबाबत एक महत्वाचं सांगतो. नाटो चर्चेमध्ये आहे की नाही, युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध का चालू आहे, तर युक्रेन रशिया यांच्यामध्ये युद्ध असण्याचं प्रमुख कारण म्हणजे युक्रेनची इच्छा आहे नाटोमध्ये जायची. बरोबर आहे की नाही, परंतु रशिया जाऊन देत नाहीये. 2017 पासून रिक्वेस्ट करत आहे युक्रेन, आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस युक्रेनने मदत मागितली होती नाटोच्या सदस्य देशांकडून. आणि नाटोचे सदस्य देश 2 करार फार महत्वाचे आहेत बरं का. फायटर जेटचा एक करार आहे, म्हणजे आता जास्त डीपमध्ये जाऊन उपयोग नाहीये. जास्त डीपमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटतं की ते बाहेरचं चाललेलं आहे. तसं नाहीये सोन्या, तुला विचारलं जाईल. कन्सेप्ट ज्यावेळेस तुला कळते ना त्यावेळेस तिथं क्षुल्लक प्रश्नाकडे तिथं लगेच तू काळ करून येतो, म्हणजे क्लिक करून येतो आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचत असतो. ठीक आहे, मग नाटो जे आहे युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धाचं महत्वाचं कारण नाटो आहे असं सांगितलं जातं. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जा. म्हणून नाटोवर प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजक विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे.
बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजना विचारलं जातं अर्थसंकल्पातील, मग हे सुद्धा अर्थसंकल्पातीलच महत्वाची योजना आहे मित्रांनो. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण. म्हणजे आता काय आहे, तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात की 8वी, कमीत कमी 8वी पास असणं गरजेचं या योजनेअंतर्गत. त्यानंतर काय कौशल्य दिलं जाणार आहे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये, जसं शेळी पालन आहे, त्याचसोबत कुक्कुटपालन आहे, त्याचसोबत असे वेगवेगळे उद्योग आहेत जसं की शेततळा आहे, बरोबर आहे की त्यामध्ये मासे जे आहे माशांचे बी टाकून, किंवा तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे असे उद्योग जे आहेत की नाही स्थानिक उद्योग ज्यामध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. मसाल्याचे उद्योग आहेत इथे पुण्यामध्ये मिटकॉम आहे, MIT, ठीक आहे, शिवाजीनगरमध्ये आहे मिटकॉम, सरकारी आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेलात ते एकूण 18 ते 19 वेगवेगळे उद्योग आहेत. त्या उद्योगांचे ट्रेनिंग तिथे पुढे चार्टमध्ये दिलेलं आहे. 1ही रुपया भरायचा नाहीये, ट्रेनिंग फ्रीमध्ये आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला एकदा ट्रेनिंग पूर्ण झाली की त्यानंतर ज्या ठिकाणी ज्या उद्योजकांनी सक्सेसफुली ते उद्योग केलेले आहेत त्यांचे उद्योग कशा प्रकारे चालू आहेत ते, त्यानंतर तुम्हाला ते बिझनेस टाकण्यासाठी सरकारच कर्ज देणार आहे. आणि तो कर्ज जो आहे किती, तर एकूण जेवढं खर्च आहे त्याच्यापैकी 90% 80% सरकार कर्ज देतं. बाकी तुम्हाला 20% भरायचे असतात किंवा 10% भरायचे असतात, वेगवेगळ्या बिझनेसनुसार वेगवेगळे, परंतु 80 ते 90% सरकार देत असतं मित्रांनो. त्याचसोबत बिझनेस सुद्धा तुम्हाला तेच देणार आहेत, तुम्ही जो प्रोडक्ट बनवलेला आहे. तर अशा प्रकारे कौशल्य विकास करायचा आहे, अशा उद्देशाने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. याचं योग्य उत्तर 15 ते 45. किती? 15 ते 45 वयोगटातील जे युवक आहेत त्यांना. ठीक आहे, लोकांना रोजगार मिळावा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली. यामध्ये ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. या योजनेअंतर्गत 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पुढे मग कर्जही दिलं जातं. अशा फार सुंदर योजना असतात. तुम्ही फक्त काय करत असतात की बाबा एकाच टार्गेटच्या मागे पळत असतात. सोन्या, वय निघून गेलं तर घाबरायचं नाहीये, अनेक गोष्टी आहेत, अनेक पर्याय आहेत, परंतु वय निघण्यापूर्वीच दाबून अभ्यास करायचा, सुट्टीच द्यायची नाहीये सोन्या, याच्याशिवाय पर्याय नाही असं समजायचं. पुढे कालांतराने ज्यावेळेस वय निघून गेलं तर आयुष्य संपलंय का? अरे नाही, लय काही आहे, भरपूर काही करू शकतो आपण. जसं की बघ ना, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना जी आहे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये आणि 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात स्थापन करण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती पुढे जाऊया. 126वा प्रश्न, नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने करण्यात आलेले? लगेच कमेंट्स करायची मित्रांनो. सांगा बरं, पॉज करून सांगा काय उत्तर असायला पाहिजे. म्हणजे मी नाही पॉज करत आहे, तुम्ही स्वतः पॉज करायचं, उत्तर शोधायचं आणि त्यानंतर मग मी ज्यावेळेस एक्सप्लेनेशन देत जाईल त्यावेळेस तुम्ही तिथपर्यंत पोहोचायचं. CD देशमुख याचं योग्य उत्तर आहे. RBI चर्चेमध्ये आहे. RBI खोटं वाटत असेल तर तू काय करायचं, गुगल ट्रेंडवरचा RBI चर्चेमध्ये आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग यंग हिल्टन समिती च्या स्थापनेवरून RBI ची स्थापना करण्यात आली. सर तुम्ही CD देशमुख आणि RBI काय संबंध लावता? अरे सोन्या, पुढे ऐक नीट, RBI चर्चेमध्ये आहे आणि म्हणून तुला काय प्रश्न विचारला गेलेला आहे बघ. CD देशमुख हे कोण आहेत? तर RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. बाकी ॲस्बॉब स्मिथ हे तुम्हाला माहिती आहे, ॲडम स्मिथ नाही बरं का. ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिलेला आहे 1778 मध्ये आणि म्हणून त्यांना जे आहे जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून मानलं जातं. आणि ॲब्सॉर्ब स्मिथ, अरे नावच तशी आहेत सोन्या, काय करू शकतो. तुला कसं ग्रामीण भागामध्ये सोन्या टिल्या, त्यानंतर कवा तरी चुकून जर मेसेज आला तर पिलू वगैरे बोलणारे सुद्धा असतात. मग हे सगळे शब्द जे आहेत त्या आपल्या भारतीय आहेत, ते ग्रामीण भागातील आहेत, प्रेमाचे आहेत. हे बाहेरच्या लोकांना म्हणजेच कुठे ब्रिटनमधल्या लोकांना उच्चारता येतील का नाही? तसंच आहे सोन्या आपलं. ॲब्सॉर्ब स्मिथ हे RBI म्हणजे अर्थव्यवस्थेचे जनक होते. कुठल्या? जागतिक अर्थव्यवस्थेचे जनक. सॉरी, RBI चे ते पहिले गव्हर्नर होते ज्यावेळेस RBI ची स्थापना झाली. ती RBI ची स्थापना अनेकदा विचारली गेलेली. 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापना झालेली RBI ची. ठीक आहे, याच वेळेस पहिले RBI चे गव्हर्नर ॲस्बॉर्ब स्मिथ हे होते. बाकी ॲडम स्मिथ हे अर्थव्यवस्थेचे जनक आहेत. मग दुसरे सुद्धा परकीय व्यक्तीच होते, म्हणजे ब्रिटिश व्यक्तीच होते. तिसरे जे आहेत गव्हर्नर RBI चे ते कोण होते? CD देशमुख होते आणि हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. आणि म्हणून नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन जे आहे की ना, त्याला नाव का देण्यात आलेलं आहे? कारण हे महाराष्ट्रातील अर्थतज्ञ आहेत, एवढ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत आणि RBI चे ते पहिले भारतीय गव्हर्नर आहेत सोन्या, जोक नाहीये. या सर्व गोष्टींना समोर ठेवून त्यांचं नाव CD देशमुख
हे नाव या रेल्वे स्टेशनला दिले. मग बाकीच्याही रेल्वे स्टेशनवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जे 2024 मध्ये चर्चेमध्ये ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं, जसं की फैजाबाद जंक्शन उत्तर प्रदेश, अयोध्या कॅन्टोन्मेंट जंक्शन असं नाव करण्यात आलेलं. कुठलं? तर फैजाबाद जंक्शनचं. बाकी हबीबजंग जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव करण्यात आले राणी कमलापती रेल्वे स्टेशन. बाकी मुगलसराय जे उत्तर प्रदेशमध्ये त्याचं नाव करण्यात आले पंडित दीनदयाळ उपाध्याय स्टेशन. आणि एल्फिन्स्टन रोड आहे बरं का आपल्या महाराष्ट्रातील. एल्फिन्स्टन महत्वाचे व्यक्ती आहेत आपल्या महाराष्ट्रातील इतिहासातील. 1818 ज्या वेळेस इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि ज्या वेळेस पेशवाईचा अस्त झाला होता आणि तिथे कुठे तर शनिवारवाडा या ठिकाणी भगवा जो झेंडा आहे तो उतरवून स्वतः पेशव्यानेच बरं का, म्हणजे पुढचे जे पेशवे होणार होते त्यांनीच भगवा झेंडा उतरवून त्या ठिकाणी युनियन जॅक फडकवला होता. त्याच वेळेस कमिशनर आपल्या मुंबई प्रांताचे कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारला तर ते लॉर्ड एल्फिन्स्टन आहेत आणि त्यांच्याच नावाने हा रोड बनवलेला आहे, लॉर्ड एल्फिन्स्टन. आणि मग ते कमिशनर जे आहेत पुढे गव्हर्नर झाले. म्हणजेच मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर कोण? ज्यावेळेस ब्रिटिशांच्या हातामध्ये हा मुंबई प्रांत गेला होता. मुंबई प्रांत म्हणजे मुंबई सिटी नाही सोन्या. मुंबई प्रांत मध्ये गुजरात आलं, अख्खं गुजरात, त्यानंतर अख्खं महाराष्ट्र आलं, त्यानंतर काही प्रमाणात कर्नाटकचा भाग आला. एवढा मोठा हा प्रांत आहे आणि या प्रांतचे गव्हर्नर झाले होते एल्फिन्स्टन आणि त्यांच्याच नावाने हे रोड आहे आणि त्याचं नाव आता प्रभादेवी करण्यात आले. काय? प्रभादेवी. पुन्हा एकदा बघा स्टार मार्क करतोय मी, अत्यंत महत्वाचे. फैजाबाद जंक्शनचं नाव आता अयोध्या कॅन्टोन्मेंट जंक्शन करण्यात आलेलं. कुठे आहे? तो उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर हबीबजंग मध्य प्रदेशमध्ये आहे. राणी कमलापती रेल्वे स्टेशन आहे. मुगलसरायचं नाव आता उत्तर प्रदेश करण्यात आलेलं आहे पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेशन. बघा अजून एक महत्वाचे, मुघल सरायवरून मला लक्षात आलं मुघल गार्डन, आता त्याचंही नाव बदलण्यात आलं. 2023 डिसेंबर नोव्हेंबर मध्ये घडलेली घटना आहे की राष्ट्रपती भवनच्या समोर जे मुघल गार्डन होतं की नाही त्यामध्ये एकूण 213 जाती आहेत. कशाच्या? तर फुलांच्या वेगवेगळ्या 213 जाती आहेत. गुलाबाच्या फुलाच्या बरं का. म्हणजे एवढं सुंदर असं गार्डन आहे. त्याचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे. मुघल गार्डनचं आता नाव अमृत गार्डन करण्यात आलेलं आहे. अमृत गार्डन. ठीक आहे, त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 213 जाती आहेत फुलांच्या. कोणत्या? तर गुलाबाच्या फुलाच्या. अरे फुलांच्या नाही, सगळ्या फुलांच्या, केवळ गुलाबाच्या फुलांच्या. सगळ्या प्रकारचे गुलाब तुला दिसतील. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा 127 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले? बघा पुतळा स्टॅच्यूवर प्रश्न विचारला जातो प्रत्येक परीक्षेमध्ये. याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला रामानुजाचारी यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वोच्च पुतळा जो आहे की नाही आता अनावरण करण्यात आलेला आहे, सर्वोच्च पुतळा, त्यावरही तुम्हाला, म्हणजे आपल्या जगातील सर्वोच्च पुतळा आपल्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्यावरही प्रश्न आला होता. म्हणजेच काय की स्टॅच्यूवर प्रश्न येतोय म्हणजे पुतळ्यांवर प्रश्न येतोय. याचा अर्थ काय? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत की नाही त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. कुणाच्या हस्ते? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यांचं पुतळा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं अनावरण करण्यात आलेलं. तेही कुठे? तर आपल्या भारताच्या बाहेर मॉरिशस या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मॉरिशस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर असा प्रश्न आला तर यावरही येऊ शकतो. हे सुद्धा आत्ताच आहे बरं का, 2024च आहे. 100% मुद्दे एवढ्या सुंदररित्या तुम्हाला सांगतोय, डाटा एवढ्या सुंदररित्या या आपल्या पुस्तकात जमवला आहे, काढला आहे आणि तोच डाटा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. याच्याच आसपासचे सगळे प्रश्न येणार आहेत अत्यंत सुंदररित्या. म्हणजे जे विद्यार्थी 2 वेळेस 3 वेळेस MPSC मुख्य परीक्षेचा अभ्यास करून मुख्य परीक्षा पास झालेत, काही विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाऊन आलेले, त्यांच्याद्वारे हे पुस्तक जे आहे डिझाईन करण्यात आलेले. मागच्या सर्व तुमच्या प्रश्नपत्रिका, मागील 3 ते 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून चालू घडामोडीच्या कशा प्रकारे चालू घडामोडी कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जात आहेत तर ते मुद्दे समोर ठेवून हे पुस्तक डिझाईन करण्यात आलेलं आहे. जर आवडलं तर नक्की घ्या. एकदा पुस्तकाच्या दुकानात जाऊन बघा अनुक्रमणिका. त्या अनुक्रमणिकेमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघा. आपल्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न बघा, त्याचा ॲनालिसिस करा. बघा तुम्हाला जर प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिसत असेल, हे पुस्तक पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 1 म्हणजे भाग 1 आणि भाग 2
हा सुद्धा आलेला आहे। सर्व काही प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत आतापर्यंतच्या, यामध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरं दिलेली आहेत। आपण एक्सप्लेनेशन बघत आहोत, मग ज्यावेळेस तुम्ही प्रश्न आणि उत्तर, केवळ एक्सप्लेनेशन नाहीये, परंतु अतिशय सुंदर असं पुस्तक आहे। ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला एक ॲनालिसिस जमेल की कशा प्रकारे कोणकोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारले जात आहेत। त्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही चालू घडामोडीचं पुस्तक वाचाल, लगेच तुम्हाला क्लिक होईल की ह्या मुद्द्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आपणही घेत आहोत। ही सिरीज तुम्ही संपूर्ण कव्हर करा, बघून घ्या। त्यानंतर पुढची सिरीज असणारे GS GK, जेवढे काही या वर्षीमध्ये तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्याचे प्रश्नपत्रिका झालेले आहेत की ना, त्यातील GS GK चे सर्व प्रश्न आणि त्याचं विस्तारित असं सुंदर स्पष्टीकरण घेणार आहे। मी तर गॅरंटी देतो सोन्या, तू फक्त ती सिरीज आणि ही सिरीज बघितली ना, गॅरंटी देतो सोन्या, कमीत कमी 24 प्रश्न 25 पैकी आपल्याच सिरीज मधून येतील, एवढी गॅरंटी देतोय सोन्या तुला। एखादा प्रश्न जो आहे ना काढणारा त्यालाही माहित नसतं का काढलेला आहे, अख्ख्या महाराष्ट्राला चुकवण्यासाठी असतो तो। 25 पैकी 25 मिळतीलच जास्तीत जास्त, पण कमीत कमी म्हटलेलं आहे 25 पैकी 24 प्रश्न जे आहेत ते आपल्या इथून येतील। त्यासाठी सिरीज कंटिन्यू बघा फक्त तुम्ही। 128 राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे सोन्या? राजस्थान आहे। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे आरोग्य अधिकार, राईट टू हेल्थ। बरोबर आहे की नाही? राईट टू हेल्थ म्हणजेच काय? RTI आहे, RTE आहे। RTI म्हणजेच काय? राईट टू इन्फॉर्मेशन। RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचा अधिकार 2005 चा आहे। त्यानंतर RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन 2010 चा आहे। परंतु या ठिकाणी हा राष्ट्रीय स्तरावर नसून आरोग्याचा अधिकार राजस्थान पहिलं राज्य ठरलेलं आहे, ज्यांनी तिथल्या नागरिकांना सर्वांना आरोग्याचा अधिकार दिले। एक प्रकारे कवचच येते। म्हणजे एखादा व्यक्ती आजारी पडलेला असेल तर दवाखान्यामध्ये मोठा खर्च होतोय की नाही, संपूर्ण खर्च उचलणार राजस्थान उचलणार। प्रत्येक भारतीय, प्रत्येक राजस्थानच्या नागरिकांना चांगल्या आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार आहे। तसं तर आपल्याला 21व्या कलमामध्ये जीविताचा अधिकार, चांगलं आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार आहे। एकूण 17 ते 18 वेगवेगळे असे अधिकार आहेत जीविताचे आपले, ज्याशिवाय आपण जगू शकत नाही। जसं की स्वच्छ हवा आहे, स्वच्छ पाणी आहे, बरोबर आहे की नाही? मग हे अधिकार आपल्याला मिळायला पाहिजेत, आणि ते कोण देणार आहे? तर आपण घेणार आहोत सरकारकडून, बरोबर। अशाच प्रकारचा हा अधिकार आता राजस्थानने घोषित करण्यात आलेला आहे। पहिलं राज्य ठरलेलं। दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य सगळ्यांना माहिती, यावर प्रश्न विचारलाय, आत्ताच विचारलाय, महाराष्ट्र। त्याचसोबत दिव्यांग पार्क पहिलं महाराष्ट्राचं, एशिया खंडातील पहिलं येते दिव्यांग पार्क। त्या ठिकाणी एकूण वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत आणि त्यांच्यासाठी दिव्यांगांचे प्रकार सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळं असं एक्सरसाइज करण्यासाठीचे हे पण दिलेले आहेत। ठीक आहे, ते कुठं? नागपूर या ठिकाणी। तर अंधत्व नियंत्रणासाठी धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य राजस्थान आहे। आरोग्य अधिकार विधेयक जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आरोग्य अधिकार, राजस्थान। त्याचसोबत बघा, अंधत्व नियंत्रणासाठी धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य राजस्थान। दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे। पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत। 129वा प्रश्न, भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75व्या आझादी का अमृत महोत्सव, अनेकदा तुम्ही रेडिओवर ऐकलेलं की नाही सोन्या? मी तुला तेच सांगतोय, सकाळी उठल्याबरोबर 7 वाजताचं टायमिंग लावून बघ रेडिओ, म्हणजे बघ म्हणजे ऐक, आणि त्यामध्ये काय काय ज्या ज्या बातम्या आहेत त्या सर्व काही परीक्षाभिमुख बातम्या असतात। आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवण्यात आली? मेरी माटी मेरा देश। अरे एवढ्यांदा आहे उच्चारलेला हा शब्द, मेरी माटी मेरा देश, मेरी माटी मेरा देश। वेगवेगळ्या न्यूज चॅनलने, त्याचसोबत रेडिओवर, तुला लक्षात असायलाच पाहिजे, बाकीचं तू बघायलाच नको, डायरेक्टली मेरी माटी मेरा देश। पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे आझादी का अमृत महोत्सव। कार्यक्रमाची सुरुवात 12 मार्च 2021। तुला जर त्याच्यावर प्रश्न विचारला जात असेल तर या तारखेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ही तारीख टिपून ठेवायची। या कार्यक्रमाचा समारोप 31 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेला आहे। या अभियानात देशांतील वीरांना समर्पित अमृत वाटिका, फार महत्वाची अमृत वाटिका, ठीक आहे, वृक्ष रोपण करण्यासाठीची, वृक्ष लागवड करण्यासाठीची अमृत वाटिका आहे। ठीक आहे, पुढे जाऊया। आता नवी मुंबई पोलीस भरती, अनेकांनी कमेंट्स मध्ये सांगितलं होतं की मुंबई बाबत विशेष घ्या। अरे उद्या किंवा परवा दिवशी अख्खं मुंबई बाबत संपूर्ण विशेष असं घेणार आहोत। बऱ्यापैकी त्यामधून अनेक प्रश्न येतील, तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल असं मुंबई विशेष उद्या किंवा परवा दिवशी 100% घेणार आहोत मित्रांनो। अतिशय लेटेस्ट सगळी माहिती कव्हर करायची आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या परीक्षेसाठी। आता पुढचा प्रश्न बघा, 130वा। अरे सोन्या, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर। अरे तू इंस्टाग्राम चालू करतोस, कुठं कुठं दिल देतोस, कसले कसले फोटो झूम करून बघतोस, कसले कसले म्हणजे अभ्यासाचे बघतोस का? तुला माहिती आहे, बरोबर आहे। आणि तिथं दिल देतोस, तिथं लाईक करतोस, त्याला शेअर करतोस,
अरे अभ्यासच आहे, बरोबर आहे ना. तू यासाठी एवढी सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आपली अख्ख्या टीमने, बरोबर आहे. मग एक साधं लाईक करायचं आहे तुला फक्त. तू लाईक केल्याने तुला काय प्रॉब्लेम होणार आहे? काहीच नाही. पण तुझ्या एका लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळणार आहे सोन्या. जास्तीत जास्त लाईक केल्यामुळे तू म्हणशील तशा प्रकारे आम्ही सिरीज आणतो. तू कमेंट्समध्ये सांगितलं ना मुंबई, उद्या परवा दिवशी लगेच मुंबई येणार आहे. ठीक आहे, संपूर्ण माहिती बघा ना. नवी मुंबई पोलीस भरती 130 वा प्रश्न आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? T20 वर्ल्ड कप. तू जर 1 ते 6 व्हिडिओज बघितले, म्हणजेच 1 ते 29 प्रश्न बघितले, तर तुला लगेच कळेल की हा प्रश्न जो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकदा विचारला गेलेला आहे. हा प्रश्न म्हणजे कोणता? T20 वर्ल्ड कप. T20 वर्ल्ड कप संपूर्ण माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. जास्त व्हिडिओ लांब न जाता शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगेल. याचं योग्य उत्तर आहे विराट कोहली. आणि महत्वाचं म्हणजे मालिकावीर कोण आहेत? जसप्रीत बुमराह या ठिकाणी दिसतोय. आणि 2026चा T20 विश्वकप भारतात होणार आहे. ठीक आहे, आणि भारतात होणार आहे, त्याचसोबत श्रीलंका यांनी सुद्धा आयोजित केलेलं. आता हे बोलत असताना मी काय सांगितलं? मॅन ऑफ द मॅच सांगितलं, पण प्रत्यक्षात प्रश्नामध्ये काय विचारलं गेलेलं आहे? मालिकावीर विचारलं गेलेलं. चुकून मी मॅन ऑफ द मॅच सांगितलं आणि ते विराट कोहली सांगितलेलं आहे. मग लगेच कमेंट्समध्ये येईल तुझं की सर तुमचं चुकलेलं आहे, सर त्या ठिकाणी उत्तर त्याचं. अरे त्यावेळेस तू कमेंट्स करणार, चुकल्यानंतर लगेच कमेंट्स करणार, पण लेक्चर कसं आहे त्याबाबत अजिबात सांगणार नाही. इथे विराट कोहली नसून याचं योग्य उत्तर बघा ना काय दिलेलं आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट सांगितलेलं आहे, अख्खी टुर्नामेंट जसप्रीत बुमराह पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. आणि मॅन ऑफ द मॅच विराट कोहली, म्हणजे सामनावीर कोण आहे? तर विराट कोहली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार. 131वा 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा अधिक लोक, बरोबर, म्हणजे तसं बघितलं तर 120 पेक्षा अधिक लोक आहेत, परंतु या ठिकाणी 100 पेक्षा अधिक. आता ही प्रश्नपत्रिका तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला प्रश्न आहे. 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? लेटेस्ट सर्च केलं, कशामध्ये सर्च केलं? गुगल ट्रेंडवर सर्च केलं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजलं, जागतिक पातळीवर हा जो आहे ही घटना गाजलेली आहे. आणि म्हणून 100% आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारणारच. आणि हे ठिकाण कुठं आहे मित्रांनो? उत्तर प्रदेश. अरे आपले जे योगी आदित्यनाथ आहेत त्या ठिकाणी बघायला गेले ना, पाहणी करण्यासाठी गेले होते. ती परिस्थिती काय आहे समजून घेण्यासाठी गेले होते. लगेच तुला कळायला पाहिजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. तेच जातील ना का एकनाथ शिंदे जातील त्या ठिकाणी? तेही जायला पाहिजेत, काय अडचण नाहीये, कोणी जायला पाहिजे. पण सांगतोय मी तुम्हाला की योगी आदित्यनाथ त्यांनी तर जायलाच पाहिजे, कारण त्यांच्या राज्यात घडलेलं आहे. तर हाथरस हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे. या ठिकाणी झालेल्या सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीमध्ये 110 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. 132वा प्रश्न, राज्यसभेचे सभापती कोण आहेत? हा प्रश्न 2 ते 3 वेळा विचारला गेलेला आहे आतापर्यंत. मग राज्यसभेचे सभापती कोण आहेत? जगदीप धनखड आहेत. कितवे आहेत? 14वे आहेत. मग लोकसभेचे सभापती कोण आहेत? अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे सभापती असतात, लोकसभेचे अध्यक्ष असतात. ओम बिर्ला आहेत. दोघेही कुठले आहेत? राजस्थानचे आहेत. ओम बिर्ला कोटा या लोकसभा मतदारसंघामधून ते निवडून गेलेले आहेत सध्या, आणि दुसऱ्यांदा त्यांनी शपथ घेतलेली. कशाची? अध्यक्षपद त्यांना मिळालेलं आहे दुसऱ्यांदा. ठीक आहे. मग दोन्हीही राजस्थानचे आहेत आणि दोन्हीही जे सभागृह आहेत ते केंद्राचे, वरिष्ठ आणि कनिष्ठ, आणि दोन्ही महत्वाचे कायदे मंडळातील महत्वाचे दोन्हीही सभागृह आहेत की नाही? या दोनही सभागृहांमध्येच आपली कायदा, देशासाठी कोणता कायदा लागू करायचा असेल तो कायदा बनत असतो आणि त्याला अंतिम मान्यता देतात राष्ट्रपती. त्यालाच संसद असं म्हटलं जातं. संसद म्हणजेच राष्ट्रपती 52 कलम, राज्यसभा म्हणजेच वरिष्ठ सभागृह हे सुद्धा संसदेमध्ये येतं 80व कलम, आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह 81व कलम हे सुद्धा संसदेमध्ये येतं. म्हणजे 3 घटकाचं बनून संसद तयार झालेलं आहे, मिळून संसद तयार झालेलं आहे. यांनाच काय म्हटलं जातं? केंद्रीय विधिमंडळ असं म्हटलं जातं किंवा कायदेमंडळ म्हटलं जातं. त्यातले 2 सभागृहाचे प्रमुख कुठले? राजस्थानचे आहेत. म्हणून दुसऱ्या सभागृहाचं विचारलं. या ठिकाणी तुला ओम बिर्ला बाबत वाचत असताना तू हे वाचायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जगदीप धनखड आणि ते उपराष्ट्रपती. 63वा कलम आहे. कोणता? 63वा. त्यांच्या शपथेबाबत विचारलं तर 69वा कलम आहे. राष्ट्रपतींच्या शपथेबाबत विचारलं 60वं कलम आहे. आणि राज्यपालांच्या शपथेबाबतचं कलम विचारलं तर 169वं कलम आहे. मग सर मुख्यमंत्र्यांच्या शपथेबाबत नाही सांगितलं, पंतप्रधानांच्या शपथेबाबत का नाही सांगितलं तुम्ही? बाकीचे कोणी दिसले नाही का तू? आज सोनिया यांच्या बाबत शपथेचं कलम जे आहे की नाही, यांच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे. कळते का तुला सोनिया? यांचे कर्तव्य वेगवेगळे आहेत. जसं की उपराष्ट्रपती, इथे कोण आहेत? राष्ट्रपती, आणि हे कोण आहेत? राज्यपाल. यांचे कर्तव्य वेगवेगळे आहेत मित्रांनो. बाकी सर्वांचे कर्तव्य समान असल्यामुळे आपल्या राज्यघटनेच्या परिशिष्ट 3 मध्ये
सर्वांच्या शपथा दिलेल्या आहेत, मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांच्या, त्यामध्ये मुख्यमंत्री आले, पंतप्रधान आले, केंद्रीय मंत्रिमंडळ आलं, राज्य मंत्रिमंडळ आलं, लोकसभेचे सर्व सदस्य, राज्यसभेचे सर्व सदस्य, इनफॅक्ट सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीशांची शपथा सुद्धा त्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अटल सेतू, पर्याय क्रमांक 3. संपूर्ण माहिती घेतलेली आपण अटल सेतू बाबत मागच्या व्हिडिओजमध्ये. देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतू या नावाने ओळखला जातो. अटल सेतू शिवडी कुठे? तर दक्षिण मुंबई ते नावाशेवा नवी मुंबई दरम्यान बांधण्यात आलेला आहे. अटल सेतूची एकूण लांबी किती आहे? तर 21.8 किलोमीटर असून एकूण किती आहे? 21.8 किलोमीटर. तुला कमेंट्स करायची आहे की समुद्रावरील लांबी एकूण किती आहे? तुला काय कमेंट्स करायची आहे? तर समुद्रावरील लांबी एकूण किती आहे? ठीक आहे, काय झालं सोन्या नोटिफिकेशन? तुला कमेंट्स करायची समुद्रावरील लांबी एकूण किती, यापैकी किती आहे? ठीक आहे, बाकी रस्त्यावरील लांबी गरजेची नाही, पण समुद्रावरील लांबी. दुसरं असं की समुद्रावरून एकूण किती उंच आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून तर ब्रिज किती उंच आहे, सगळी माहिती घेतलेली. अरे इमेज दाखवू घेतलेली ना सोन्या, आता गरजेची आहे का? पण तरी सुद्धा तुला मागचे व्हिडिओ बघायचे आहेत आणि ते सांगायचे. ठीक आहे, सांगायला इथे मी इमेज घेतली असती, संपूर्ण माहिती पुन्हा एकदा रिवाइज केली असती, पण तू मागचे व्हिडिओ बघणार नाहीये. त्यासाठी तुला मागचे व्हिडिओ बघून ही संपूर्ण माहिती सांगायची आहे कमेंट्स करून. भूपेन हजारिका सेतू हा आसाम राज्यातील लोहित ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे आणि सर्वात मोठी नदी आहे. बाकी तिची उपनदीमध्ये तिस्ता नदी आहे जी आसाममधून येते. ब्रह्मपुत्रा नदीचं नाव निघालं, थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो मानसरोवरावरून. हे मानसरोवर कुठे आलं? तिबेटमध्ये आलं. मानसरोवराचे पूर्वेकडून. बाकी सिंधू आणि सतलज या 2 नद्यांचा उगम जो आहे पश्चिमेकडून होतो. मानसरोवराच्या पूर्वेकडून होतो ब्रह्मपुत्रा नदीचा. तिला सांगपो असं म्हटलं जातं तिबेटमध्ये वाहत जाते आणि ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये प्रवेश करते त्यावेळेस ती नामच्या पर्वताला वळसा घालून आपल्या भारतात प्रवेश करते. तिचं नाव होऊन जातं दिबांग. आणि ज्यावेळेस ती अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला दिबांग म्हटलं जातं. दिबांग नंतर ज्यावेळेस ती आसाममध्ये प्रवेश करते ना सोन्या, त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं. नंतर ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते, तिला जमुना असं म्हटलं जातं. तू ऐकलेलं आहे की नाही? जुन्या गाण्यांमध्ये ऐकलेले गंगा जमुना सरस्वती. अरे सोन्या, मग ते गंगा म्हणजे आपल्या भारतातील सर्वात लांब नदी, 25 किलोमीटर म्हणजे 2525 किलोमीटर लांबीची नदी. ही 2900 किलोमीटर लांबीची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. एकूण लांबी सांगितली बरं का तुला. मग ही सुद्धा महत्वाची. आणि सरस्वती लुप्त नदी आहे. या 3ही नद्या ज्या आहेत एकत्रित वाहत असतात. एकत्रित म्हणजे कुठे? तर बांगलादेशमध्ये, म्हणून तिला मेघना असं म्हटलं जातं. बाकी ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशमध्ये जमुना असं म्हटलं जातं. ज्यावेळेस ती गंगाला मिळते, म्हणजे गंगा म्हणलं जात नाही बरं का बांगलादेशमध्ये गंगेला, गंगेचं वेगळं नाव पद्मा आहे. इथे बघ, इथून एक नदी येते, ही गंगा नदी आहे. इथून एक नदी येते, ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. ठीक आहे, बाकी सरस्वती नदी आहे, ती लुप्त नदी आहे. मग ह्या 3ही नद्या एकत्रित ज्या ठिकाणी मिळतात, बांगलादेशमध्ये मिळतात, हे बांगलादेश आहे. मग हिला पद्मा असं म्हटलं जातं, गंगेला पद्मा. या नदीला काय म्हटलं जातं? तर जमुना. आणि मग ही एकत्रित नदी मोठ्या प्रमाणात काय करत असते? तर इथे गाळाचा प्रदेश तयार केलेला आहे. गाळ मोठ्या प्रमाणात, त्रिभुज प्रदेश. जगातील सर्वात मोठा कोणती नदी तयार करते? अरे गंगा नदीचे ना सोनिया. आणि मग हिला मेघना असं म्हटलं जातं, मेघना. बरोबर आहे की नाही? इथेच सुंदरी प्रकारची वने आढळतात गाळाच्या प्रदेशामध्ये, म्हणून तिचं नाव काय? सुंदरवन प्रदेश आहे की नाही? आपल्या जगातील सर्वात मोठा सुंदरी वनांचा क्षेत्र कोणता आहे? हेच सुंदरवन प्रदेश. जगात सर्वाधिक वाघांची संख्या कुठे आढळते? याच सुंदरवन प्रदेशात. सर पण मी मध्य प्रदेश वाचलेला आहे की नाही? आपल्या भारतात मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आढळते. पण प्रदेश जर विचारला तर सुंदरवन प्रदेश बांगलादेशमध्ये आहे का? काही प्रमाणात बांगलादेशमध्ये, काही प्रमाणात भारतामध्ये आहे. दोन्हीही देशांमध्ये विस्तारित झालेला हा जो सुंदरवन प्रदेश आहे, या ठिकाणी जे एशियन टायगर आहेत की नाही, सर्वात जास्त कुठे आढळतात? त्याच ठिकाणी आढळतात. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. काय काय राहिलेले का या ठिकाणी? सगळं झालेलं आहे. हा जो ब्रिज आहे 21.8. बाकी अजून कोणकोणत्या ठिकाणी आहे? तर लोहित नदी ब्रह्मपुत्रा दरम्यान आहे. आणि नदीवरील सर्वात लांब ब्रिज कोणता आहे? तर भूपेन हजारिका सेतू आहे. नदीवरील भूपेन हजारिका. आणि आपल्याला काय विचारलेलं? समुद्रावरील, तर अटल सेतू आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि हे पण विचारलेलं शिवडी आणि न्हावाशेवा. शिवडी कुठे आलं? दक्षिण मुंबई. न्हावाशेवा नवी मुंबई. एकूण लांबी 21.8 किलोमीटर आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या
करण्यात आली. अपराध म्हटलं तर भारतीय दंड संहिता, त्याचंच नाव काय झालेलं आहे, भारतीय न्याय संहिता. पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता. नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू आहेत. सगळी माहिती दिलेली, कारण हा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे आणि अनेकदा आपण त्यावर डिस्कशन केलेलं आहे. जे जुने विद्यार्थी आहेत, जे सिरीज बघत आहेत, ते ऍक्च्युली बोर होतील. त्यामुळे तुम्ही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मागचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. सगळी माहिती दिलेली, ठीक आहे. नवीन भारतीय न्याय संहिता मध्ये 358 कलमे आहेत. नवीन फौजदारी विधेयकाला 25 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींनी सही केलेली. 25 डिसेंबरलाच का? कारण अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. तो आपला देश राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणून साजरा करतो. बरोबर आहे की नाही? म्हणून या दिवशी, या दिवसाचं औचित्य साधून जे आहे त्यावर सही केली. मुळात लागू केव्हापासून झालेले? 1 जुलै 2024. तुमची 7 जुलैपासून परीक्षा चालू झाल्या. आता वेगवेगळ्या फेजमध्ये परीक्षा होत आहे, म्हणून सगळ्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाईल. पुढचा प्रश्न बघा. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 203. 1-203. ठीक आहे. असॉल्ट रायफल आहे रशियन बनावटीच्या 1-203 या रायफलचे उत्पादन भारताद्वारे करण्यात येत आहे. याआधी ब्राह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशिया. ब्राह्मोस जर आपण बघितलं तर BR, बरोबर आहे ना, भारत आणि रशिया. B आणि R, भारत आणि रशिया. ठीक आहे. रशियाने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 136वा प्रश्न. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? अरे भारतच आहे ना सोन्या. त्यानंतर मग पुढे जपान सुद्धा झालेला आहे दक्षिण ध्रुवावर, आणि एकूण चंद्रावर पोहोचणारे तर 5 देश झालेले आहेत. यापूर्वी 3 देश होते भारतापूर्वी. त्यानंतर आपण 2023 मध्ये आपला जो आहे त्या ठिकाणी जो यान आहे तो यशस्वीरित्या त्या ठिकाणी लँड केला होता. बरोबर आहे. विक्रम लँडर आहे, त्याचसोबत रोबोटिक रोवर आहे आणि ऑर्बिटर आहे. चंद्रयान 3 यामध्ये ऑर्बिटर नाहीये मित्रांनो. चंद्रयान 2 मध्ये ऑर्बिटर आहे. सर ते ऑर्बिटर, लँडर, रोवर आणि रॉकेट ते तसलं लई डोक्याच्या वरून जातं राव सर. मी कवा आयुष्यात बघितलेलं नाहीये सर. मग सोन्या लक्ष दे. हे बघ यान आहे, हे असतं चंद्रयान. बरोबर आहे. चंद्रयान 1 2008चा तो लॉन्च करण्यात आला PSLV रॉकेटद्वारे. हे रॉकेट आहे. तुला जर कुठलीही वस्तू आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर फेकायची असेल तर कमीत कमी किती किलोमीटर पर सेकंडने फेकावी लागणार आहे? कमीत कमी 7, जास्तीत जास्त 11. बरोबर आहे. आणि कंट्रोलमध्ये ठेवायची असेल रिमोटद्वारे आपल्या हातामध्ये तर जास्तीत जास्त 11 आणि कमीत कमी 7 यांच्या दरम्यानच त्याला फेकावं लागणार आहे ती वस्तूला. त्याच वेळेस ते कंट्रोल आपल्या हातामध्ये असेल, म्हणजे इस्रोच्या हातामध्ये असेल. ठीक आहे. मग हे रॉकेटला GSLV PSLV असं इंधन असतं. PSLV नावाचं रॉकेट जे आहे कमी वजनाचं घेऊन जातं. चंद्रयान 1 कमी वजनाचं होतं. चंद्रयान 2 2019चा GSLV द्वारे सोडण्यात आला. आता पुढचे सगळे जे महत्वाचे MS स्वामीनाथन हे इस्रोचे 11वे प्रमुख आहेत आणि त्यांनीच GSLV डिझाईन केलेला आहे. GSLVला चा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पोलीस भरतीला, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. मग हे GSLV द्वारे सोडण्यात आलं. मग त्यानंतर हे इंधन संपल्यानंतर हे रॉकेट जे आहे, रॉकेट नाही म्हणजे हे यान जे आहे ते सुटलं. त्यामधून मग वेगवेगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या. अगोदर संपूर्णपणे एक कवच असलेलं जे आहे चंद्रयान प्रमुख जे आहे ना ते बाहेर निघालं. त्याच्यामधून मग ज्या वेळेस 1 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या जवळ पोहोचल्यानंतर लँडर बाहेर निघालं. ठीक आहे. हे लँडर जे आहे ते त्या ठिकाणी लँड झालं. रोवर बाहेर निघालं आणि मग रोवर जे आहे ते वेगवेगळ्या जे नमुने ते सोबत घेऊन त्याचं परीक्षण करून त्याचा फोटो किंवा त्यांचे नमुने, त्यांचे इन्फॉर्मेशन ते सगळं कुठे इस्रोमध्ये पाठवत आहे. आपल्यासाठी एवढं डीपमध्ये जायची गरज नाही. 3 भाग होते चंद्रयान 2चे. लँडर, रोवर, रोबोटिक रोवर आणि ऑर्बिटर होतं. आता चंद्रयान 2चा ऑर्बिटर अजूनही फिरत आहे चंद्राभोवती आणि त्यामुळे चंद्रयान 3ला केवळ विक्रम लँडर आणि रोबोटिक रोवर ह्या 2 गोष्टी जोडल्या आणि मग ते यशस्वीरित्या आणि जगातील पहिला देश ठरला जो एवढ्या कमी किमतीमध्ये, एवढ्या स्वस्तामध्ये यान त्या ठिकाणी चंद्रावर पाठवू शकतो असा, आणि जगातील पहिला देश ठरला की जो दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला आहे. आता सद्यस्थितीमध्ये 5 देश आहेत. ठीक आहे. 5 देशांपैकी 4 देश जे आहेत ते कोणकोणते? तर रशिया आहे, चीन आहे, अमेरिका आहे, भारत आहे आणि जपान खाजगी कंपनीने त्या ठिकाणी पाठवला आणि तो यशस्वी करून दाखवला. ठीक आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार. भारताचे चंद्रयान 3 या मोहिमेचे प्रक्षेपण 14 जुलै 2023. महत्वाचं ही तारीख, प्रक्षेपणाची तारीख, आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण ध्रुवावर उतरला. ही एक तारीख. या 2 तारखा लगेच आता टिपून घ्यायच्या, पाठ करायच्या.
23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून त्यामुळे साजरा केला जात आहे. का? कारण आपण यशस्वीरित्या ही मोहीम जी आहे पूर्ण केलेली आहे. नियोजित चंद्रयान 4 मोहीम 2026 ची. कवाची? 2026 ची. पहिली चंद्रयान 1 2008, चंद्रयान 2 2019, चंद्रयान 3 2023 आणि चंद्रयान 4 2026. पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. 138वा प्रश्न. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी कोणत्या देशातील स्थलांतरितांना आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. तर ते CAA तुम्हाला माहिती असेल त्याबाबत आहे. CAA कायदा जो आहे तो इलेक्शन समोर ठेवून तो लागू करण्यात आलेला, अंमलबजावणी सुरू करण्यात आली. असं मी नाही सोन्या, मला काय पॉलिटिक्सचं घेणं देणं नाहीये. विरोधी पक्ष नेते जे आहेत की नाही वेगवेगळे, तुला वाटलं असं नावही सांगेल, ते म्हणतायत असं. मी म्हणतोय का असं? आपण एकदम न्यूट्रल आहोत. बरोबर आहे. कुणी काही करा, ठीक आहे, कुणी काही करा, म्हणजे चुकीचं होईल त्यावेळेस आपल्याला बोलायचा अधिकार आहेच. परंतु पावर आल्यानंतर नाही तर गायब करतील तुला सोन्या. आलंय खतरनाक लोक आहेत ही. बरोबर आहे. अंमलबजावणी भारतात 11 मार्च 2024 पासून करण्यात आली. केव्हापासून? 11 मार्च 2024 पासून. मुळात नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019चा आहे हा. संमत झालेला पण लागूच नव्हता केला. इलेक्शनची वाट बघत होती का काय? असं मी नाही. लक्षात. या कायद्यानुसार बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशातून 31 डिसेंबर 2014च्या अगोदर भारतात आलेल्या 6 धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. यामध्ये केवळ मुस्लिम नाहीयेत. ठीक आहे. बाकी सर्व महत्वाचे 6 धार्मिक आपल्या देशातील धार्मिक जे कम्युनिटीज आहेत ते आहेत. समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? समान नागरिक कायदा करणारे देशातील पहिले राज्य तुला विचारलेलं आहे उत्तराखंड आहे. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर तू म्हणशील सर गोवा 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 अनेकदा वाचलेलं. सोन्या, स्वातंत्र्यापूर्वी ज्यावेळेस गोवा पोर्तुगीजांच्या हातामध्ये गेला होता तेव्हापासून समान नागरिक कायदा त्या ठिकाणी लागू होता. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर पहिला कोणता आहे? तर उत्तराखंड आहे. कळते का तुला मी काय म्हणतोय? पोर्तुगीजांनी आपल्याला गोवा केव्हा दिला? 1961 ला दिला सोन्या. बरोबर आहे ना. तेव्हापासून आतापर्यंत तिथले काही बदल केलेले नाहीये. तेव्हापासून म्हणजे पोर्तुगीजांच्या हातात होता तेव्हापासून आजपर्यंत समान नागरिक कायदा त्या ठिकाणी लागू आहे. पुस्तकात वाचल्यानुसार तुम्ही. बरोबर आहे. पण खरी माहिती तीच आहे. आणि वस्तुस्थिती जर आपण बघितली तर स्वातंत्र्यानंतर पहिला लागू करणारा राज्य कोणतं? उत्तराखंड आहे. उत्तराखंड सरकारने समान नागरिक कायदा विधेयक मंजूर केले आहे. गोवा या राज्यांमध्ये स्वातंत्र्यापूर्वीच काळापासून समान नागरिक कायदा लागू होता. तेव्हा ते पोर्तुगीज होते तेव्हापासून. आणि समान नागरिक सर पोर्तुगीजांकडे कोणकोणते स्थान होते? दादरा नगर हवेली, दीव दमण हे 2 केंद्रशासित प्रदेश पूर्वी वेगवेगळे होते. आता एकत्रित करण्यात आलं 26 जानेवारी 2020 रोजी. आणि गोवा हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश होतं ज्यावेळेस आपल्या हातामध्ये आलं होतं. बरोबर आहे ना. पुढे मग त्याचा राज्याचा दर्जा मिळाला 1987 मध्ये. माझ्यामध्ये समान नागरिक कायदा कलम 44 आहे. ते मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात? अरे लय ठुसके प्रश्न आहेत. गगनयान कितीदा सांगू तुला मी सोन्या. जमिनीपासून 300 किलोमीटर जायचं. किती लोक जाणार? 4 लोक जाणार आहेत. त्याचसोबत विचारात घेतलं आपण तर मी 4 लोकांची नावं ऍड करायची राहिली सोन्या. 100% पुढच्या प्रश्नामध्ये येणारे गगनयानवर वारंवार प्रश्न येणारे 4 नावं जी आहेत जी घोषित केलेली आहेत आणि ज्यांची ट्रेनिंग चालू रशियामध्ये. आणि या गगनयान अंतर्गत त्यांना पाठवलं जाणार आहे. कुठे? तर अंतराळामध्ये 3 दिवस पाठवलं जाणार आहे GSLV MK3 या रॉकेटद्वारे. आणि त्याचसोबत किती अंतरावर? 300 किलोमीटर अंतरावर. 3 किती वेळा आलाय? आणि पूर्वी 3 लोक होती, आता 4 लोक झालेली आहेत. ठीक आहे. लेक्चर कसं होतं नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल ना सोन्या तर खरंच लाईक कर. आम्हाला फार मोटिवेशन मिळतं. धन्यवाद.